सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती कर्मचारी वर्गाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन पत्र। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2024 रोजी सालाबादप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरिता कर्मचाऱ्यांना सन ॲडव्हान्स रुपये 15,000 देण्यात यावे, तसेच मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे। तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली उर्वरित महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना लागू करावे। मनपा कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा 5 लाखांपर्यंत सुविधा सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने चालू केली होती। त्यामुळे गरजू कर्मचाऱ्यांना त्या सुविधेचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळाला होता। सद्यस्थितीत कॅशलेस मेडिकल विमा सुविधा केंद्र बंद असल्याने कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना उपचारादरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे। खासगी सावकारकडे पासबुक गहाण ठेवून उपचारासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत। हे कर्मचाऱ्यांना परवडणारे नसून कर्मचाऱ्यांचे कर्जाचे कंबरड मोडणारे आहे। कर्मचारी वरचेवर कर्जबाजारी बनत चालल्याने मानसिक तणावाखाली आला असल्याने माननीय आयुक्त यांनी पुन्हा नव्याने कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करून द्यावे असे निवेदनात पत्रात युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी म्हटले। यावेळी शीतल तेली उगले यांनी चर्चा दरम्यान युनियनच्या निवेदन पत्राचा सकारात्मक विचार करणार असल्याचं ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाला सांगितले। यावेळी युनियनचे खजिनदार अरुण म्हेत्रे, युनियनचे प्रमुख संघटक रामचंद्र चंदन शिवे, संतोष गायकवाड, धनाजी लोंढे व कर्मचारी उपस्थित होते। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना निवेदन पत्र सादर केलेलं आहे। या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे, अख्ख्या जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व कर्मचाऱ्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शीतल तेली उगले मॅडम यांना मी आता भेटलेलो आहे आणि भेटल्यानंतर चर्चा करून मॅडमला सांगितलं की मॅडम, सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जो मार्च पेड इन एप्रिलचा जो पगार वेतन आहे ते वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। आणि दुसरी बाब अशी की आपला जो प्रलंबित महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पण मिळाला पाहिजे। आणि विशेष करून जे आमचे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकचा पेन्शनसुद्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आम्ही आयुक्त मॅडमना अशी अजून परत एक विनंती केलेली आहे की सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुरू केला होता आणि मेडिकल कॅशलेस ते पूर्वत चालू करण्यासाठी मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम, जे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत जेणेकरून वर्ग 4चे त्यांची परिस्थिती मॅडम दवाखान्यामध्ये इलाज घेण्याकरता परिस्थिती नाही, ह्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पासबुक घालवत सावकाराकडे ठेवून जे आजार पडलेले आहेत, मोठमोठे आजार होतात कर्मचाऱ्यांना, 4 वर्गाचे कर्मचारी घाणीत काम करत असतात, त्या अनुषंगाने ते आजारी पडतात, त्यांची परिस्थिती नाही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन बिल भरायचे, त्या अनुषंगाने ते सावकारकडे जाऊन पासबुक घाण ठेवून बिल भरावं लागत आहे। अशा तऱ्हेनं कर्मचाऱ्यांची कर्जबाजी होत चाललेलं आहे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचं आर्थिक बाजूने कंबरडं मोडत चाललेलं आहे। त्या अनुषंगाने आयुक्त मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम, आपण परत एकदा शासनाकडे आपलं पत्र पाठवावं आणि सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस कार्डचं पुन्हा चालू करावं असं मी आत्ता या निवेदनामध्ये म्हटलं।